6वा हप्ता आणि पीएम किसानचा 24वा हप्ता येणार एकत्र। शेतकरी मित्रांनो, गेले बरेच दिवस नुसत्या चर्चा चालू आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही हप्ता अद्यापही जमा झालेला नाही। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता देखील आलेला नाही, म्हणून शेतकरी संभ्रमात आहे। तरी शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याबरोबर आता 9वा हप्ता देखील तितक्याच दिवस रखडलेला आहे। शेतकऱ्यांना आशा होती की आठवडाभर हप्ता गेला तर गेला, परंतु 9वा हप्ता तरी आपल्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु शेतकरी मित्रांनो असं काही झालं नाही। 9वा बी आला नाही आणि 10वा हप्ता आणि 8वा हप्ता आला नाही। काही शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम आणि संताप निर्माण झालेला आहे। परंतु आता महाराष्ट्र शासनाने एक आनंदाची बातमी समोर आणली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 24वा हप्ता देखील आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 3 हप्त्याचे 6,000 रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाकडून। आणि केंद्र शासनाकडून या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काही अटी व नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्या अटी व नियमांचे जो शेतकरी पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे, असं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे की लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे नुकसान भरपाई म्हणून 6,000 रुपये दिले जात आहेत। नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 3 हप्ते सोबत मिळतील। यासाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा तयार केलेल्या आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर पहिला क्रमांक तो आहे पीएम किसानचा। म्हणजेच की लक्षात घ्या, पीएम किसानचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या तिन्ही हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर गोष्ट आहे दुसरी फार्मर आयडीची। फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढून घेणे बंधनकारक आहे। आणि तिसरी गोष्ट आहे ई-केवायसी। म्हणजेच की ई-केवायसी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। चौथी गोष्ट आहे तुमचे आधार कार्ड रिलेटेड आधार बँक लिंकिंग। तुमच्या आधार कार्ड खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत। महाराष्ट्र शासनाने हे पैसे जमा करण्यासाठी 1 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या की 1 ऑगस्ट तारीख म्हणजेच की 1 ऑगस्टला तुमच्यासाठी महत्त्वाचा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे। आणि या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरी इथे जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या गोष्टीला आपल्यापर्यंत न ठेवता आपल्या शेतकरी मित्रापर्यंत सुद्धा या गोष्टीला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।